छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाण्यांबद्दल आपण थोडीशी माहिती याच्या आधीच्या एका भागात घेतली होती. पण या विषयात थोडंसं अजून खोलात शिरूयात आणि त्या विषयावरती माहिती मिळवण्यासाठी मला वाटतं सगळ्यात उत्तम व्यक्ती म्हणजे माझ्या सकट अनेक लोकांनी ज्यांचं बोट धरून सह्याद्रीत पहिलं पाऊल ठेवलं, पहिला किल्ला बघितला असे प्राध्यापक प्र के घाणेकर, ज्यांनी गेली अनेक दशकं शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या पैलूंचा अतिशय डोळस रीतीने अभ्यास केलेला आहे. सर नमस्कार. नमस्कार. मला एक प्रश्न असा आहे की शिवाजी महाराजांचा विषय कधी निघाला तर किल्ल्यांबद्दल आपसुकच विषय येतो, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या महत्त्वाच्या घटना, महाराज आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानावर स्वारी, राज्याभिषेक, हे विषय तर निघतातच. नाणी हा विषय कधी फारसा कोणाच्या बोलण्यात येत नाही. तर शिवाजी महाराजांनी स्वतःची नाणी नवीन चलनात आणली, या घटनेला नक्की महत्त्व काय? त्या 400-450 वर्षांपूर्वीचं राजकारण, तेव्हाची परिस्थिती बघितली तर या घटनेला नक्की काय महत्त्व आहे? कसं आहे की शिवाजी महाराजांना जो राजाभिषेक झाला, मी राज्याभिषेक शब्द वापरत नाही, कारण अभिषेक हा राज्याला झाला आहे का राजाला झाला आहे. तर त्यामुळे शिवाजी महाराजांचा जो राजाभिषेक झाला त्यावेळेला मी स्वतंत्र आहे, मी सार्वभौम आहे, मी कोणाच्याही अंमलाखाली नाही, कोणाचाही मी नोकर नाही, कोणाच्याहून मी कनिष्ठ नाही, हे दाखवण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात, ज्या आधीच्या राजांनी केलेल्या आहेत किंवा त्यावेळच्या परक्या मुस्लिम राजांनीसुद्धा केलेल्या आहेत, त्या म्हणजे स्वतःची एक कालगणना सुरू करणं, ज्याला ते जुलूस असं म्हणत असत. तसं शिवाजी महाराजांनी राजाभिषेक शक किंवा श्रीशक असं त्याला म्हटलं जातं, हा सुरू केला. तसं एखादा राजा हा सार्वभौम राजा असेल तर तो स्वतःची नाणी पाडू शकतो. जो एखाद्याचा मांडलिक आहे तो आपल्या नावाची नाणी नाही पाडू शकत. त्यामुळे मी सार्वभौम राजा आहे हे दाखवण्यासाठी, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी स्वतःची चलन व्यवस्था निर्माण करणं हे गरजेचं होतं. त्या काळाला ते अनुरूप होतं. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी एकंदर 2 नाणी ही पाडलेली आपल्याला दिसतात. तर एक होतं सोन्याचं नाणं, त्याला होन असं म्हणत असत. कन्नडमध्ये होनू म्हणजे सोनं, तर सोन्याचं नाणं म्हणून होन. जसं प्रताप होन होता त्या विजयनगरचा, तसा हा शिवाजी महाराजांचा होन आहे. त्यांनी दुसरं एक नाणं पाडलं, ते तांब्याचं होतं, त्याला शिवराई असं म्हटलं जातं. दोन्ही नाण्यांवर मजकूर तोच आहे, ज्याला आपण ऑब्व्हर्स बाजू म्हणतो, म्हणजे पुढची बाजू ज्याला म्हणतो, त्या बाजूला श्री राजा शिव असे शब्द आहेत आणि त्याची जी रिव्हर्स बाजू आहे, विरुद्ध बाजू आहे, तिथे छत्रपती असे आपल्याला अक्षरं दिसतात. ज्या वेळेला ही नाणी 74 साली पाडली गेली असं म्हटलं जातं, त्या नाण्यांवर एक कडेला अशी बिंदू बिंदू किंवा ठळक ठळक बिंदू असलेली एक माळ असल्यासारखं आहे. त्यामुळे असं समजलं जातं की ती नाणी 1674 साली पाडली गेली. तर स्वतःचं सार्वभौमत्व सिद्ध करण्याच्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यामधली ही गोष्ट असल्यामुळे शिवाजी महाराजांनी नाणी पाडली. मग ते वेगळं काय केलं त्यांनी? तर वेगळं असं की त्या काळामध्ये जी नाणी भारतात म्हणजे संबंध देशामध्ये प्रचलित होती, ती सगळी एक तर उत्तरेतल्या मोगलांची होती किंवा दक्षिणेतल्या बहमनींची होती किंवा बहमनीचे तुकडे तुकडे होऊन मग आदिलशाही, कुतुबशाही या काय वेगवेगळ्या शाह्या 5 निर्माण झाल्या त्यांची. या सगळ्या नाण्यांवर अपसव्य लिपीमध्ये, म्हणजे आपण डावीकडनं उजवीकडे जातो, हे उजवीकडनं डावीकडे लिहिली जाणारी जी लिपी असते, मग ती उर्दू आहे, फारसी आहे, अरबी आहे, त्या उजवीकडनं डावीकडे लिहिल्या जातात. तर ती नाणी जनतेच्या अंगवळणी पडलेली होती. आता याच्यापेक्षा विरुद्ध जाऊन देवनागरीमध्ये छाप असलेलं नाणं बाजारात आणणं आणि त्याला स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करून देणं ही शिवाजी महाराजांनी केलेली नाणक क्रांती होती. म्हणून त्या नाण्यांना खूप महत्त्व आहे. आज आपल्याला आपल्याला अगम्य असलेल्या लिपीमध्ये एखादं नाणं जर आपल्याकडे आलं आणि सांगितलं हा रुपया आहे, तर आपण 4 वेळा तो उलटा सुलटा करून बघू, नाही नेहमीचा असला तर द्या असं म्हणू आपण. तर जनतेला, सर्वसामान्य जनतेला, का ही नाणी जशी शिवाजी महाराजांच्या मुलखामध्ये चालत होती तशी परराज्यात पण चालत होती. तर ही नाणी दुसऱ्या लिपीत असूनही लोकांच्या अंगवळणी पडणं
हे स्वतःच्या सार्वभौमत्वाचं लक्षण आहे हे शिवाजी महाराजांना नक्की माहिती असलं पाहिजे, म्हणून त्यांनी ही नाणी प्रचारात आणली. आता ज्या वेळेला या शिवराया शेकडोंच्या संख्येने एखादा माणूस गोळा करतो, आणि तशी आहेत, अनेकांकडे आहेत, त्यावेळेला त्यांच्या आणखीन गोष्ट लक्षात आली. साधारणतः 12-13 ग्रॅम वजनाच्या या शिवराया असतात, पण 6 ग्रॅम, 6 म्हणजे 6 नाही, 5.5 असतील, 6.5 असतील, 3-3.25 ग्रॅम वजनाच्या अशाही शिवराया आहेत. त्या काही आकाराने लहान आहेत, ओबडधोबड आहेत, किंवा चौकोनी आहेत, किंवा पातळ आहेत, पण त्यांची वजनामध्ये अशी व्हेरिएशन्स मिळतात. तर मग त्याला अर्धी शिवराई, पाव शिवराई असं न्यूमॅस्मॅटिक्स म्हणजे नाणक संग्रहक मानतात की त्यावेळेला या 3 प्रकारच्या नाण्यांची तिथे निर्मिती झालेली होती. एक पूर्ण शिवराई, अर्धी शिवराई आणि पाव शिवराई. आता यात आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. ज्याप्रमाणे मोगलांच्या, आदिलशाहीच्या, बहमनींच्या किंवा कुतुबशहाच्या नाण्यांमध्ये कालोल्लेख नसतो, तसा शिवाजी महाराजांच्या नाण्यावर पण कालोल्लेख नाही. 1674 म्हणजे शके. हां, त्यामुळे एक शंका सुराला पडू शकते. आहे नाव काय लिहिलं आहे, श्री राजा शिव छत्रपती, म्हणजे शिवछत्रपती कोणीतरी, पण भोसले घराण्यामध्ये 3-4 शिवछत्रपती झालेले आहेत. मग ही कोणाची अशी शंका निर्माण होऊ शकते, पण तो भाग आपण सोडून देऊ. पण शिवाजी महाराजांनी ही अशी जी नाणी काढली त्यात जर कालोल्लेख केलेला असता तर हा प्रश्न आला नसता, किंवा या शिवरायांमध्ये नाही आहे, पण पुढच्या शिवछत्रपतींनी त्यांच्या नाण्यात कालोल्लेख केला असता. म्हणजे पहिला एडवर्ड, पहिला राम, पहिला शिवाजी असं कोणी नसतं. असतो तो दुसरा असतो, कारण पहिल्याला मग काय माहिती पुढे. त्यामुळे कालोल्लेख नसणारी नाणी म्हणजे शिवछत्रपतींची, आणि कालोल्लेख जर त्यांनी केले असते तर आपल्याला मानता आलं असतं हे नंतरच्या शिवछत्रपतींचं आहे, त्याच्यानंतरच्या शिवछत्रपतींचं आहे. जे तांब्याच्या नाण्याबाबतीत आहेत तेच सोन्याच्या नाण्याच्या बाबतीत आहेत. पण अगदी अपवादाने म्हणजे दुर्मिळात दुर्मिळ अशी काही तांब्याची नाणी मिळाली आहेत. त्याच्यामध्ये श्री, राजा, शंभू आणि मागच्या बाजूला छत्रपती, म्हणजे 2-5च नाणी असतील अशी उपलब्ध. आता हा शंभू नेमका संभाजीराजे का कोल्हापूरकर संभाजी का सातारकर संभाजींपैकी कोणी नाही माहिती आपल्याला. आणि 1 किंवा 2च नाणी अशी आहेत, श्री राजा राम छत्रपती, तर किंवा श्री राम राजा छत्रपती अशी ती नाणी आहेत. अगदी अगदी दुर्मिळ आहेत, म्हणजे संबंध हिंदुस्थानात 1-2च नाणी असतील तशी. आता ही पण रामराजाची आहेत का राजारामाची आहेत, कारण राजाराम म्हणजे शिवपुत्र आणि रामराजा हा शंभू छत्रपतींचा मुलगा शाहू. शाहूच्या नंतर त्याच्या निर्वाणानंतर दत्तक घेतलेला जो मुलगा होता त्याला राम राजा म्हणत होते. आता हे राजा राम आहे का राम राजा आहे, कालोल्लेख नसल्यामुळे सगळे गोंधळ होतात. या नाण्यांमध्ये आणखी एक कालोल्लेखावरनं असा एक प्रश्न आहे की मग त्या काळी नाण्यावरती कालोल्लेख करायची पद्धतच नव्हती, इतर नाण्यांमध्ये तरी हां, काही नाण्यांमध्ये आपल्याला मिळते की ज्याच्यामध्ये, पण तो परत गोंधळ. आपल्याकडे एकच कालगणना नाही ना, आपल्याकडे विक्रम संवत नर्मदेच्या उत्तरेला, हे नर्मदेच्या दक्षिणेला शक संवत म्हणजे शक शालिवाहन, अनेक शक आहेत, हे देशी झाले. प्रत्येक मोगल बादशहाचे जुलूस आहेत, तेव्हा तो आकडा म्हणजे औरंगजेबाच्या याच्यात 2 आकडा आला आणि शहाजहानच्या याच्यात 2 आकडा आला, तर 2 वेगळ्या वर्षातली आहेत ती. तर ती नाणी कालोल्लेख असणं हे काही वेळा गोंधळाचं पण ठरू शकतं. मग तो फसली आहे का हिजरी आहे, हे आणखीन गोंधळ सुरू होतात. मग ते आपल्याला त्याचा नीट अभ्यास केल्याशिवाय काही आपल्याला सांगता येत नाही. याच्यामध्ये एक आणखीन जो लोकांना प्रश्न पडतो तो असा की ठीक आहे, किती शिवराया म्हणजे 1 होन, किंवा 1 होन म्हणजे किती मोहरा, म्हणजे ज्या मोगलांच्या सोन्याची नाणी होती मोहर होती. तर असं कन्व्हर्जन काही एक्सचेंज रेट काय आहे तो आपल्याला नाही माहिती. त्यावेळेला असे आपल्याला कागदपत्र नाही मिळत की याच्यात नक्की एक्सचेंज रेट नक्की सांगता येईल. मग काय आहे, तर त्या नाण्यामध्ये धातू कोणचा आहे आणि तो किती आहे याच्यावर त्या नाण्याचं मूल्य ठरतं. त्याच्यावर छाप कोणाचा आहे हे महत्त्वाचं नाही ठरत ज्यावेळेला एक्सचेंज करायचं असतं त्यावेळेला. त्यामुळे एखाद्या सोन्याच्या नाण्यामध्ये 2च ग्रॅम सोनं आहे आणि एखाद्या नाण्यामध्ये 5 ग्रॅम सोनं आहे, तर अशी 2.5 नाणी दिली
की आपल्याला ते एक 5 ग्रॅम वजनाचं नाणं आपल्याला चलनामध्ये म्हणजे ते इक्विव्हॅलन्सी त्याची तशी होईल. हे चांदीच्या नाण्या, पण शिवाजी महाराजांनी चांदीची नाणी काढल्याची नोंद नाही. त्यामुळे सोन्याची आणि तांब्याची अशीच नाणी होती. तांब्याच्या नाण्याचा परत प्रकार तोच आहे. त्यात धातू किती आहे आणि त्या धातूची बाजारातली किंमत काय आहे याच्यावर त्या नाण्याचा एक्सचेंज रेट ठरतो. म्हणून ब्रिटिशांनी म्हणजे त्यावेळेची ईस्ट इंडिया कंपनी त्यांनी एक प्रपोजल असं दिलेलं दिसतं की आमची नाणी तुमच्या राज्यात चालावीत. ते शिवाजी महाराज म्हणले असलं काही जमायचं नाही. तुम्हाला पहिल्यांदा आमच्या इथे व्यवहार करायचा आहे ना, तुमची नाणी द्या, त्याच्या बदल्यात आम्ही आमची नाणी देऊ, तीच नाणी तुम्हाला माझ्या राज्यात वापरता येतील. याचं काय. आणि त्यांनी आणखी एक प्रपोजल पण दिलेलं होतं की आमची नाणी कशी सुबक आहेत बघा, बरोबर गोल आहेत, हेड टू हेड टेल टू टेल आहेत, नंतर त्याच्यावर जे काही उमटवलेलं आहे ते इतकं अचूक आहे, तर तुम्ही म्हणाल तेवढी नाणी आम्ही तुम्हाला आमच्या टांगसाळीत पाडून तुम्हाला देऊ. 1 लाख हवेत 1 लाख, 1 कोटी हवेत 1 कोटी, आम्ही तुम्हाला नाणी पाडून देऊ. शिवाजी महाराजांनी ते कलम नाकारलं. कारण समजा मी 50,000 होऊन त्यांच्याकडनं पाडून घेतले, ते 55,000 कशावरनं पाडत नाहीत. म्हणजे खोटी नाणी बाजारात, म्हणजे जी माझी नाही आहेत ते नाणी आपल्या राज्यामध्ये घुसवू शकतील, म्हणून मी हे प्रपोजल मान्य करत नाही. पण त्यांनी परत आणखी एक प्रश्न विचारला की तुम्ही अशी नाणी किती वर्ष पाडताय. त्यांनी सांगितलं 122 वर्ष पाडतोय. मग ते म्हणाले 125 वर्षानंतर आमची नाणी इतकीच चांगली असतील. म्हणजे आपल्या लोकांच्या कारागिरीवर त्यांचा किती दृढ विश्वास होता हे आपल्या लक्षात. जे नौदलाच्या बाबतीत झालं, त्यांनी पोर्तुगीजांची मदत घेतली होती आणि ती जहाजं बांधून घेतली, पण ते पोर्तुगीज मंडळी एका रात्री अचानक पळून गेली. पण त्यांनी नेमलेली माणसं अशी होती की त्यांनी ती सगळी हुन्नर समजावून घेतलेली होती. त्यामुळे स्वतःच्या नौका, स्वतःची युद्ध नौका बांधणं शिवाजी महाराजांना शक्य झालं. तसं आम्ही आमच्या याच्यात ट्रायल एररनी ही नाणी सुधारत राहू आणि 125 वर्षानंतर आमची नाणी एवढीच चांगली होतील ही खात्री त्यांच्या मनामध्ये होती. हा नाण्याच्या मागचा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्या काळी म्हणजे मी काय 450 वर्षांपूर्वी समजा शेतकरी असतो किंवा रायगडावरती एखाद्या दुकानात पुढ्या बांधायला कामाला असतो, तर मला कदाचित पगार नाण्यात मिळाला असता कदाचित, किंवा मी सैन्यात असतो, तर चलनात असणं हा नाण्यांचा एक अर्थात उपयोग झाला त्या काळी. आपल्याला आज या नाण्यातनं दुसरी काही माहिती मिळू शकते का, इतर काही माहिती? नक्कीच. कसं आहे की शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्यावेळेला हेनरी ऑक्झेंडेन हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा एक प्रतिनिधी रायगडावर या कार्यक्रमासाठी आलेला होता. त्यांनी काही नजराणे पण दिल्याची आपल्याला माहिती मिळते. तर शिवाजी महाराजांची ज्या वेळेला तिथे सोन्याच्या होनांनी तुळा झाली, म्हणजे एका पारड्यामध्ये शिवाजी महाराज, दुसऱ्या पारड्यामध्ये एक 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 नाणं टाकत ते किती नाणी होतील आणि मग ते जी नाणी जमतील ती नंतर दान करून टाकायची असतात. केवळ सोन्याच्या नाण्यांनीच म्हणजे होनांनी तुलना केली असं नाही, तर अनेक डाळ आहे, गूळ आहे, काही धातू आहेत वेगवेगळे, लोखंड, तांब यांनी पण तुला केलेली आपल्याला दिसते. तर ते सगळं दान करून टाकायचं असतं. त्या नेमक्या पारड्यातले 3 होन हेनरी ऑक्झेंडेननी मिळवले आणि ते सुरतेला नेल्यानंतर त्यांनी वजनं केली. त्या वजनांची सरासरी काढली, म्हणजे एका होनाचं सरासरी वजन किती हे त्यांनी त्यातनं शोधलं. ज्या अर्थी 17,000 होन त्यांच्या वजनासाठी लागले, त्याला शिवाजी महाराजांचं वजन किती होतं हे त्यांनी पाऊंडामध्ये तो हिशोब केला. म्हणजे चलनाव्यतिरिक्त एक वेगळा उपयोग केलेला आपल्याला दिसतो. आणि आपण दैनंदिन कामामध्ये किंवा आपल्या क्रिकेटच्या मॅचमध्ये टॉस करतोच ना, त्यामुळे तो वेगळा उपयोग आहे. तसा ते लढाईच्या आधी करत होते की नाही माहीत नाही मला, पण असं वेगवेगळे उपयोग आपल्याला करता येऊ शकतात. त्यात हा झालेला आपल्याला दिसतो. पण ब्रिटिशांचं राज्य आपल्याकडे पूर्णपणे प्रस्थापित झाल्यानंतर सुद्धा अनेक वर्ष ही जुनी शिवाजी महाराजांची नाणी चलनात होती असं सांगतात. पण खरंच होती का अशी? 110% खरं आहे. आपल्याकडे ब्राह्मी लिपी ज्यांनी शोधून म्हणजे जी वाचायला परत सुरुवात केली तो जेम्स प्रिन्सेप्स हा बंगालच्या टांगसाळीचा प्रमुख होता आणि त्यांनी एक देश एक चलन अशी एक कल्पना डोळ्यापुढे आणली. आणि बंगालमध्ये नाणी वेगळी, उत्तर प्रदेशात वेगळी, आसाममध्ये वेगळी, सिंधमध्ये वेगळी, तामिळनाडूत वेगळी, गोंधळ व्हायचा एक्सचेंज रेट्समध्ये.
त्याच्यापेक्षा एक चलन एक देश अशी कल्पना जर आपल्याला आणायची असेल तर ही पहिली नाणी सगळी काढून घ्यायला पाहिजेत. म्हणून ज्या वेळेला साऱ्याच्या रूपात कराच्या रूपात सरकारी याच्यात तो भरणा होत असे तेव्हा ती सगळी नाणी काढून घेतली जात असत, ती वितळवून परत त्यातनं नवीन नाणी निर्माण केली जात असत. मग ती चांदीची असतील तर चांदीची, सोन्याची असतील तर सोन्याची, तांब्याची असतील तर तांब्याची. तर त्या जेम्स प्रिन्सेप्सनी सुद्धा या नाण्यांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे एक 150 वर्षापूर्वीपर्यंत ती नाणी बाजारात चलनामध्ये होती. आता याला माझ्या घरचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. माझं जे घर होतं, आवास नावाचं गाव, अलिबागच्या जवळ, समुद्राच्या किनाऱ्यावरच अगदी गाव आहे ते. तर तिथे एक दिवस मी तिथे दर उन्हाळ्या सुट्टीत जात असे. तर आजीला त्रास नको म्हणून काहीतरी उद्योग करत बसायचं. तर एकदा मी आमच्या घरात एक फडताळ होतं, म्हणजे एक कपाट होतं आणि त्याला चौकट होती, त्याला दार नव्हतं चौकटीला, आणि त्यात काहीतरी अडकलेलं दिसलं म्हणून मी ते काड्या खेळे घालून ते काहीतरी बाहेर काढत बसलो. तर मला एक नाणं मिळालं. ते नाणं आहे माझ्याकडे अजून. ते तांब्याचं नाणं होतं. मी आजीला दाखवलं. आजी म्हटलं, हे बघ मला काय मिळालं. ते म्हणले, अरे हे आम्ही सुद्धा लहानपणी वापरत होतो. त्यामुळे ती ते नाणं घेऊन ज्या वेळेला बाहेर गेली त्यावेळेला तिला मिरची, कोथिंबीर, लिंबू, आलं आणि कढीपत्त्याची 2 पानं एवढं त्या एका शिवराईमध्ये मिळालेलं होतं. माझ्या आजीनी, म्हणजे साधारणपणे माझे वडील आत्ता असते ते 113 वर्षाचे असते. आजी असती तर ती आणखीन 150 पावणे 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर तोपर्यंत ही नाणी वापरात होती. मग जसजशी एक देश एक चलन ही कल्पना जास्त मूळ धरली तेव्हा ही सगळी नाणी काढून घेतली गेली. आज देखील आपल्याला नवा पैसा म्हणजे 1957 साली निर्माण झालेला तो आपल्याला दिसतो का वापरामध्ये? नाही दिसत. त्यामुळे ही नाणी अगदी अलीकडेपर्यंत अलीकडे यायच्या तर 150 वर्षापूर्वीपर्यंत ही वापरामध्ये होती. नाही, पण 150 वर्षांपूर्वीपर्यंत आपण म्हणतो आपल्याला हेही लक्षात घ्यायला पाहिजे की तोपर्यंत ब्रिटिशांचं सत्ता इथे पूर्णपणे प्रस्थापित झालेली होती. हो, त्याच्याही नंतर हो, 1674 मध्ये पडलेलं नाणं 2-250 वर्ष चालू होती त्याच्या. पण केवळ हीच नाणी होती असंही नाही, इतरही नाणी होती. हां, म्हणजे तुम्ही जर कधी मेहकरला गेला तर तिथे जो देवळाचा त्या म्हणजे त्रिविक्रम विष्णूची बालाजीची मूर्ती आहे त्या उंबरठ्यावर नाणी ठोकलेली आहे. त्याच्यावरची आपल्याला उमटलेले सण दिसतात. त्यामुळे ही नाणी अशी पण राहू शकतात. पण अशी आपल्याला शिवराई किंवा होऊन कुठे ठोकलेला दिसत नाही. तर एक प्रश्न असून शेवटचा की आज आपण जे चलन बघतो, रुपया असो, डॉलर असो, काही असो, त्याच्यावरती डिनॉमिनेशन दिलेलं असतं. 5 रुपयाचं नाणं, 10 रुपयाचं नाणं, 100 रुपयाची नोट. तर मला माहिती असतं की या नोटेची व्हॅल्यू किंमत 100 रुपये आहे. पण तुम्ही मगाशी म्हणलात की ते वजनाप्रमाणे शिवराई अर्धी असा एक समज आहे. पण अन्यथा आपल्याला त्या नाण्यावर कुठे डिनॉमिनेशन दिसत नाही. तर याची किंमत किती हे त्या काळी काय विश्वासावरती चालायचं का कसं चालायचं? नाही, कसं आहे की जसं जसं जग पुढे येत गेलं, प्रगती होत गेली, त्यावरती डिनॉमिनेशन, त्याच्या खालची नाणी म्हणजे रुपयाचं नाणं आणि पैशांची नाणी असं आपल्याला जे आज दिसतं तसं त्यावेळेला होतं. पण ती लिहायची गरज त्यांना वाटत नव्हती. कारण त्या धातूच्या किमतीवर त्या नाण्याचं मूल्य ठरायचं. त्याच्यावर छाप कोणाचा आहे, शिवाजी महाराजांचा आहे का औरंगजेबाचा आहे का सिद्धीचा आहे, हे याला महत्त्व नव्हतं. ते चांदीच्या, सोन्याच्या, तांब्याच्या नाण्यामध्ये धातू किती आहे आणि धातूची किंमत बाजारात काय आहे ती माहिती असते. त्याच्या अदमासाने ते व्यवहार सगळे केले जायचे. त्यामुळे धातू व त्याच्यावर शिक्का नाही आहे, त्याच्यावर किती डिनॉमिनेशन काय आहे हे लिहिलेलं नाही आहे, तरी ती नाणी वापरत असत. आता याच्या मगाशी ज्या वेगळ्या नाण्यांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये गुप्तांचा काळ हा नर्मदेच्या उत्तरेतला आहे. हा भारताचा सुवर्णयुग असं म्हटलं जातं. जो महाराष्ट्रामध्ये तेव्हा वाकाटक राजे राज्य करीत होते, म्हणजे अजंठा नेली ज्या निर्माण झाली त्यावेळेचा आहे. तर त्यातल्या एका राजाची नाणी 3 प्रकारची मिळतात. एक 100% सोनं असलेली आणि त्याच्यावर जे चित्र आहे ते तरुण त्या राजाचं चित्र आहे. त्यानंतर साधारणपणे 15-20% भेसळ केलेली सोन्यामध्ये नाणी अशी, पण त्याच्यात तो माणूस 40च्या पुढचा दिसतो. आणि एक वृद्ध राजा त्याचं नाणं मिळतं, त्याच्यामध्ये 50%च्या आसपास भेसळ आहे. कारण व्यापार उतरणीला लागला, ते राज्य डबघाईला आलं. त्यामुळे पहिल्यांदा त्या नाण्याला जी ते कारशापण असेल किंवा जे काय नाणं त्यावेळेचं असेल ती किंमत या 3ऱ्या नाण्याला मिळणार नाही. त्यात भेसळ किती आहे हे
ओळखता येणं ते सराफानं जमायचं आणि सराफ ते एका राज्यातली नाणी दुसऱ्या राज्यात कन्व्हर्ट करून द्यायचे, म्हणजे चलन दुसरं द्यायचे. पण त्यात शुद्ध धातू किती आहे याचा अंदाज घेऊनच मग ते व्यवहार केले जायचे. तर डिनॉमिनेशन छापायची त्यावेळेला पद्धत नव्हती. ही पद्धत शेरशाह सुरीने आणली आणि त्यांनी रुपया हे नाव म्हटलं. रौप्य ही चांदीची नाणी होती म्हणून रुपया, आणि आजही आपण तोच शब्द वापरतो. आत्ताच्या रुपयामध्ये 1,000 सुद्धा चांदी नाही आहे, पण ते रौप्य होतं म्हणून रुपया. पण त्या काळच्या पगाराचे उल्लेख आहेत का? हो. की आहेत. कोणाला किती पगार, आणि तो अर्थातून नाण्यातच असणार का धान्य? नाही बार्टर? बार्टर नाही. बार्टर पगार देताना, म्हणजे ज्या वेळेला सेवेचा मोबदला द्यायचा आहे त्यावेळेला ते नाण्यामध्ये दिलं जायचं. पण एरवी माझ्याकडे गहू आहे, तुमच्याकडे तांदूळ आहे, मला तांदूळ हवा आहे, तुम्हाला गहू हवा आहे, मग आपण काय 1 किलोला 1 किलो, 1 किलोला 1.5 किलो, काय जे ठरेल त्यावेळेला बाजारात जे असेल त्याप्रमाणे ते बार्टर सिस्टीममध्ये दिलं जायचं. मुळामध्ये नाणी मोठ्या प्रमाणावर वापरली जात होती हा एक थोडासा गैरसमज आहे, आणि त्या बार्टर सिस्टीम ही जास्त चांगली लोकांना वाटायची. त्यात आणखी एक भाग असा की एखादं नाणं किती वापरलं गेलं हे त्याची झिजवट किती झाली आहे ते त्याच्यावरनं कळतं. जे आज मितीला होऊन उपलब्ध आहेत त्यातले सगळी अक्षरं अत्यंत स्पष्ट आहेत, शार्प आहेत, कारण ती फारशी चलनात आली नाहीत. कारण एवढ्या मोठ्या किमतीचं काही देणं घेणं व्हायचं नाही. त्यामुळे जी शिवराया आहेत किंवा जी तांब्याची नाणी आहेत ती जास्त वापरली जायची. पण काही वेळेला अनेक ज्याला होर्ड असं म्हणतात, म्हणजे नाण्याचा मोठा साठा, त्याच्यामध्ये अगदी कोऱ्या नाण्यासारखी नाणी पण मिळतात, कारण ती फारशी वापरली गेली नव्हती. ते नाणं पर्टिक्युलरली फारसं वापरलं गेलं नव्हतं. अशी नाणी आपल्याला काही ठिकाणी मिळतात. उदाहरणार्थ जी तीर्थक्षेत्र आहेत, पंढरपूर असेल, त्यावेळेला आळंदीला तीर्थक्षेत्र म्हणत होते की नाही माहिती नाही, पण काशी आहे, त्या ठिकाणी त्या देवतेला, त्या देवीला किंवा त्या नदीला, तीर्थक्षेत्राला एक नाणं काहीतरी टाकायचं. त्यामुळे अशी नाणी तिथल्या वाळूमध्ये मिळतात. म्हणजे तुम्ही जर कधी प्रकाशा नावाचं जे खानदेशमधलं गाव आहे त्याला ते लोक दक्षिण काशी म्हणतात, आपल्या दृष्टीने ते उत्तरेला आहे म्हणजे खानदेश असल्यामुळे. तर तिथे पंढरपूरला तिथे लोक चाळणी घेऊन तिथे ती वाळू हे करत असतात, त्यात त्यांना नाणी मिळतात आणि ती नाणी मोडीच्या भावामध्ये विकली जातात. तर त्यात कुठलंही नाणं मिळू शकतं. सातवाहनांचं मिळू शकेल, शिवकालातलं मिळू शकेल, ब्रिटिशांचं मिळू शकेल, किंवा स्वतंत्र भारताची तांब्याची नाणी पण होती ती पण त्यात मिळू शकतील. ती नाणी टाकणं तीर्थक्षेत्री ही पद्धत असल्यामुळे ती नाणी न वापरता तिथेच पडून राहिली आहेत. आणि पाण्यावरचा काही फारशी रिॲक्शन सोनं चांदी तांब्यावर होत नाही, शिशावर होते, ते ॲल्युमिनियमवर होते, पण तशी याच्यावर होत नाही. त्यामुळे ती जशी पडली त्या अवस्थेमध्ये अजूनही पडलेली आहे. आपण डिनॉमिनेशन बोलतोय, एक्सचेंजबद्दल बोलतोय. तुम्ही ही जी माहिती दिली त्याची किंमत कशात करायची हे मला तरी माहीत नाही, तुम्हीच ठरवा. आपल्या या चॅनलवर तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या विषयावरती चर्चा झालेली आवडेल जरूर कॉमेंट्समध्ये सांगा. तुम्ही हा जर चॅनल आत्ता फॉलो केला असेल तर चांगलंच आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा, कारण हा आपल्या सगळ्यांचा चॅनल आहे. सर खूप खूप आभार. धन्यवाद.